विटा शहरातील शासकीय निवासी शाळेमध्ये 23 विद्यार्थ्यांवर जेवणामधून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला। या विषबाधेमुळे पुन्हा एकदा शासकीय शाळांमधील अथवा वसतिगृहामधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय। शासकीय जबाबदार अधिकाऱ्याकडून या कारभाराकडे डोळझाक होत असल्याचे असे प्रकार समोर येतात। सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती व्यवस्थित जरी असली तरी ही विषबाधा कशामुळे झाली याची चौकशी व्हावी। अन्न पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी होऊन त्याचा ठेका रद्द करण्यात यावा। जर तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे। यावेळी गणेश थोरवे, मंथन लाड आदी उपस्थित होते। कालच विटा येथील शासकीय शाळेतील वसतिगृहामध्ये 23 मुलांना विषबाधा झाल्याचे आढळले आहे। त्या ठेकेदाराने जे अन्न पुरवठा करतो त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे आम्ही आज निवेदन राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट साहेब व आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी राजा दानवे साहेब व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांना आज आम्ही निवेदन देण्यात आले। त्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि झालेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी आम्ही लोकहित मंचच्या वतीने आज निवेदनाद्वारे मागणी केली आहे।